आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कुठे निघालास मॅक? कुठे निघालास? तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी तुझी सुटका होईल? हे आता बघतोच तुझ्या बॉसचं नाव कसं सांगत नाहीस ते. ना विश्वाला वेणू, तू तू कुठे आहेस? कशी आहेस तू? ते महत्वाचं नाहीये. आधी हे सांगा की तुम्ही हे सगळं काय करताय. मला आणि मुलांना ऐशोआरामाचं आयुष्य मिळावं, स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून तुम्ही लोकांच्या जीवावर उठलात. मग आम्हाला वाटलं की तुम्हाला एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये काम मिळालंय म्हणजे आता आपलं सगळं चांगलं मार्गी लागणार. पण तुम्ही हे काय केलंय? ज्यांनी तुम्हाला काम दिलं तुम्ही त्यांच्याच जीवावर उठलात. तुमच्यामुळे लोक हॉस्पिटलमध्ये त्रास होतोय त्यांना. एवढ्या लोकांची तळफळ बघून कमवलेला पैसा लाभणार का आपल्याला? तुम्ही जर या असल्या मार्गाने पैसे कमवणार असाल तर आम्हाला ते पैसे नकोय. आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. लीला मॅडम आणि एजे सर तुमच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आहे. एजे सरांना तुमच्यामुळे जेलमध्ये जावं लागू शकतं. आता जर तुम्ही यांना सगळं खरं खरं सांगितलं नाही ना तर मी आणि मुलं तुम्हाला कधीही तोंड दाखवणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ आहे. वेणू वेणू, असं करू नकोस. मी सगळं खरं सांगतो. मी सगळं खरं सांगतो. लीला मॅडम, प्लीज तुम्ही वेणूशी बोला ना. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, प्लीज. ताई, थँक्यू सो मच. तुमची खूप मदत झाली आम्हाला. खरंच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. सॉरी मॅम, आमच्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलं. खरंच सॉरी. ठीक आहे. मग आता सांगतोयस का बॉस कोण आहे? या सगळ्या मागच्या मास्टर माइंडचं नाव मी तुम्हाला नाही सांगू शकत. आत्ता म्हणालास ना सगळं सांगशील म्हणून. बायकोने शपथ दिली आहे ना तुला. मग मॅडम, माझ्या मुलांचा जीवाचा प्रश्न आहे म्हणूनच मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत. म्हणजे मला त्या बॉसनी धमकी दिली आहे. मी जर त्याचं नाव घेतलं तो तर माझ्या घरादाराला संपवून टाकेल. खूप डेंजर माणूस आहे तो. तो काही करू शकतो. हा प्लान आम्ही कसा आणि कधी केला हे सगळं मी तुम्हाला सांगेन. सगळा आरोप मी माझ्यावर घेईन. पण प्लीज बॉसचं नाव विचारू नका. लीला हा अजूनही तोंड उघडत नाहीये. काय करायचं आता? हे बघ, बाबांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करतील. तुम्ही सांगणार आहात की नाही? मॅडम, मी तुम्हाला नाव नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला हिंट देऊ शकतो. बोल बोल, कसली हिंट? काय हिंट आहे? मॅडम, इथे रेस्टॉरंटमध्ये कुंपणच शेत खाते. आणि हे पहिल्यांदा नाही घडलंय. याआधी बऱ्याच वेळा कुंपण आणि शेत खाल्ले. अरे तू हिंट, तुझ्या या हिंट वरनं आम्हाला कसं काय कळणार तुझा बॉस कोण आहे ते? कळेल कळेल. ठीक आहे. प्रमोद सर, ह्याने सगळं कसं कसं केलं ते तुम्ही त्याच्याकडनं वधवून घ्या आणि सगळं रेकॉर्ड कराल का? हो. आपण जरा मॅक, बोल पटकन. कुंपणात शेत खातंय म्हणजे हॉटेलच्या जनरल बॉडी कमिटी मधलंच कोणीतरी असणार. आपण पुराव्यांशिवाय आपण कोणावरती असा संशय कसा काय घेऊ शकतो? आणि आता आपल्याकडे तेवढा वेळही नाहीये. पण तो असंही म्हणाला ना की कुंपणाने ह्या आधी बरेचदा शेत खाल्लंय.
विश्वा दादा, मला सांग, या आधी आपल्या हॉटेलमध्ये असे किती वेळा स्कॅम झालेत? हा खूप वर्षांपूर्वी आपल्या कंपनीमध्ये एक फ्रॉड झाला होता. म्हणजे आपल्या बिझनेस अकाउंट मधनं पैशांची अफरातफर झाली होती आणि ते सगळे पैसे आपल्या शेअर होल्डर्सचे होते. आणि तेव्हा जनरल बॉडी कमिटीवर कोण होतं? तेव्हा एजे सर, किशोर सर, दीक्षित सर आणि आंबेकर सर. त्यापैकी दीक्षित सर तर आता नाहीच आहेत. आणि दुसरा स्कॅम आमच्यासोबत झालेला, तो फूड पार्सल्सवाला. पॅकेजिंग बदललं होतं ते. हा हा तोच. तेव्हा सुद्धा बॉडीवर बाबा आणि किशोर दादाच होते. किशोर सर. हा किशोर सर, बोला. हॅलो लीला, हॅलो. हॅलो लीला, काही काही समजलं का? नाही, मला खूप काळजी वाटते म्हणून मी कॉल केला. नाही नाही, काहीच नाही. ठीक आहे, काही काही कळलं तर मला प्लीज लगेच कळवा. हो, ठीक आहे. काय झालं लीला? काय म्हणाला दादा? एक मिनिट. हा, विश्वा दादा, तू म्हणालास जेव्हा पैशांचा स्कॅम झाला होता तेव्हा जनरल बॉडी कमिटीवर एजे, किशोर सर, दीक्षित सर आणि आंबेकर सर होते. करेक्ट. आणि विराज सर, तुमच्या बाबतीत जो काही स्कॅम झाला होता तेव्हाही कमिटीवर एजे आणि किशोर सर होते. आणि काहीच दिवसांपूर्वी एजेंनी कामाची सगळी सूत्र किशोर सरांकडे सोपवली. आणि त्या 2 नवीन शेफ्सना सुद्धा किशोर सरांनीच अपॉइंट केलं होतं. हा, मग तुला काय बोलायचंय नक्की? कमिशनरांचा फोन आहे, मी आलोच. हा. लीला, विराज सर, आता विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याची कॉमन लिंक किशोर सर आहेत. लीला काय बोलतेस तू? किशोर दादा? ये एक मिनिट. मला कमिशनरांनी सांगितलं की ते जे ब्लॅकमेलर्स होते, सागर आणि नागेश, त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आणि ते आपलं घरचंच लोकेशन आहे.